जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे पेमगिरी दुर्ग. माय गॉड, परत एकदा चांगला रस्ता आम्हाला भेटलेला आहे. सिंहगड सारख गाडी तुम्ही वरपर्यंत गडावरती घेऊन जाऊ शकता. तिकडून आपल्याला समोर इकडनं वर जायचं आहे गडावर. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बाळेश्वर डोंगर रांगात असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर. महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले हे स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे तो म्हणजे पेमगिरी किल्ला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. आज आम्ही आलेलो आहे पेमगिरी दुर्गला. काही कारणास्तव आम्हाला संगमनेरला यावं लागलं. संगमनेरपासून 15 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे हा पेमगिरी दुर्ग. जस्ट आत्ता आलेलो आहे. रस्त्याची कशी कंडिशन होती हे तुम्ही पाहिलेलंच आहे पहिल्या व्लॉगमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पेमगिरी हा किल्ला भीमगड आणि शहागड या नावाने देखील ओळखला जातो. प्रथम क्षणी गडावरती आल्यानंतर गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला पेमदेवी मंदिर लागतं. हे एक मंदिर आहे आणि हे नव्याने बांधलेलं एक मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे आहे ही दीपमाळ. आणि दीपमाळाच्या तिकडेच म्हणजे मंदिर आणि दीपमाळाच्या मध्ये ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. खूपच सुंदर अशा ह्या 7 वाहन काळातील टाक्या आहेत. किल्ल्यावर येताच प्रथम क्षणी आपल्या नजरेस पडते ते पेमाई देवीचे मंदिर. याच देवीच्या नावावरून या किल्ल्याचे नाव पेमगिरी पडले असावे असे परिसरातील लोक सांगतात. या गडावर पेमा देवीचे 2 मंदिरे आहेत. जे प्रथम आपण पाहतो हे जुने मंदिर आहे व नव्याने एक मंदिर गावकऱ्यांनी वरती एक उभारलेले आहे. मंदिराच्या बाजूनेच ही वाट नवीन बांधलेल्या पेमादेवी मंदिराच्या तिकडे जातात. हा किल्ला आडबाजूला असल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे. इसवी सन 12व्या शतकात यादव काळात बांधला गेलेला हा किल्ला आहे असे सांगितले जाते. मात्र गडावर 7 वाहन काळातील बांधकाम देखील आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा किल्ला नेमकी कुणाच्या कारकिर्दीत बांधला गेला याबाबत संभ्रम आहे. पहिल्या पेमादेवी मंदिराच्या बाजूने पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागते हे गडावरील नवीन व भव्य असे दुसरे पेमादेवी मंदिर. तर मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यानंतर हे पाहून वाटतं भरपूर इकडं पावसाळ्यात भरपूर गवत असेल. इवन चालण्यासाठी ही जागा नसणार आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी याच किल्ल्यावरून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहून त्या दिशेने प्रयत्न केले होते. तर मित्रांनो, आता आपण आहे पेमगिरी गडावरती. तुम्ही इकडं बघू शकता ही गवतं झाडी हे सगळी सुकलेली आहेत. आणि तुम्ही जर खालचा परिसर बघितला तर हा खालचा परिसर पूर्णपणे हिरवळीने भरून गेलेला आहे. मस्त नजारा दिसतोय इथून. शिवाजी महाराजांच्या जन्माआधी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले काही काळ याच गडावर वास्तव्यास होते. या गडावर पेमादेवीचे 2 मंदिर आहेत. त्यातील एक मंदिर जे जुने आहे हे राजमाता जिजाऊ यांनी बांधून घेतल्याचे सांगितले जाते. शहाजीराजे भोसले त्यावेळी निजामशाहीकडे सरदार होते. त्यावेळी त्यांनी निजामाचा मुलगा मुर्तजा याची कैदेतून सुटका करून पेमगिरी किल्ल्यावर आणले व त्याला गादीवर बसवून शहाजी महाराज वजीर झाले. तर गडावरती आपण तर गाडी घेऊन आलेलो आहे. पण जर कुणाला ट्रेकिंग वगैरे करून यायचं असेल तर त्यासाठी येथे पायरी मार्गसुद्धा आहे. पायरी मार्ग नाही म्हणतात, शिडी लावलेली आहे स्टेअर्स. थोडंसं ॲडव्हेंचर टाईपमध्ये.
त्या तिथे आहे पायरी मार्ग गडावरती येताना. टेहाळणी बुरुजाजवळ येताच आपल्याला पाहायला मिळते ते शिडीची वाट. ही वाट थोडीशी धोकादायकच आहे, त्यामुळे याचा वापर सांभाळून करावा. शहाजी राजेंनी मुर्तजा निजामशहाला आपल्या मांडीवर बसून पेमगिरीच्या किल्ल्यावरून जवळपास 3 वर्ष राज्यकारभार सांभाळला. स्वराज्य निर्माण करता यावा ही त्यामागची भावना होती. मार्ग हा आहे शिडीचा मार्ग. खाली पाहू शकता, फक्त ह्या अँगल्स लावलेले आहेत, बाकी काही नाही आहे. तुम्ही जर चुकून मध्ये पाय ठेवलात तर इजा होऊ शकते. खूपच ॲडव्हेंचरस आहे. पाय तुमचा थोडासा जरी चुकीचा बसला तर डायरेक्ट तुम्ही खाली आणि तोंडाला मार. त्यासाठी ह्या मार्गाने खूपच सांभाळून. पेमगिरी किल्ल्याच्या पहिल्या भागात आपण गडावर येताना एक मंदिर पाहिलं होतं. त्याच मंदिराजवळून आपण एक लहानसा ट्रेक करत वर या शिडी मार्गाने गडावरती येऊ शकतो. टेहाळणी बुरुज व शिडी मार्ग पाहून आम्ही निघालो गडावरील दक्षिण भागामध्ये, जिथे आणखी 2 टाक्या आहेत. आपण जेव्हा गाडी पार्क करून आपण वरती येतो जुन्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी माताचं, तर तिथून एक वाट येते आणि ही वाट जाते इकडे. काही टाक्या आहेत त्याच्यासाठी. आम्ही गडाच्या दक्षिण भागात असलेल्या ह्या टाक्यांनाच बाळंतीण टाके समजलो, पण बाळंतीण टाके अजून याही पुढे आहेत. पुढे मोगल आदिलशाहीसोबत तह करून निजामशाहीवर चाल करून गेले व राज्य चालवणे कठीण झाल्यामुळे शहाजी राजांनी 1636 दोघांसोबतही तह केला आणि निजामशाहीचा अस्त झाला. त्यानंतर पेशवेही काही काळ या किल्ल्यावरती वास्तव्यास होते असे सांगितले जाते. तर ह्या पहिल्या टाकीतून पाणी भरल्यानंतर हा इकडे रस्ता केलेला आहे आणि ही पुढची टाकी भरेल आणि त्याच्याच इकडे पुढे आहे ही खाच, जेणेकरून ही टाकी भरता क्षणी ॲट द सेम पॉईंट ही टाकीसुद्धा भरेल. आत्ता आपण ह्या टाक्याच्या तिकडच्या साईडला टाका पाहिलं, ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आपण मंदिराच्या पुढे वरती जाऊन 2 टाके पाहिले, तिथेही ते सुकलेले आहेत. पण ह्या जुन्या मंदिराच्या जवळील हे टाके जे की सातवाहनकालीन आहेत, त्याच्यात आजही पाणी भरून आहे. तर मित्रांनो, गडावरती फारसं काही पाहण्यासारखं राहिलेलं नाही. इतकाच लहान व सुंदर असा पेमगिरी किल्ला होता. आणि आता हा किल्ला पाहिल्यानंतर आम्ही चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा वटवृक्ष पाहण्यासाठी, जो किल्ल्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. परतीच्या प्रवासातच असणाऱ्या या सुंदर अशा ब्रिजलाही भेट दिली. या ब्रिजजवळच खूप सुंदर असे बाकडे देखील ठेवण्यात आले आहेत. हा ब्रिज जुना असल्याकारणाने पूर्ण विंटेज वाईबचा अनुभव आपल्याला इथे मिळतो. गडावरून खाली उतरताच आपण मुख्य मार्गाला येतो. तिथून आपल्याला महाकाय वटवृक्षासाठी डाव्या बाजूस जायचे आहे. पेमगिरी गावाजवळ 2.5 किलोमीटर अंतरावर मोरदरा नावाच्या भागात एक महाकाय वटवृक्ष आजही शेकडो वर्ष वादळ वाऱ्यात तोंड देत उभा आहे. गावात बऱ्याच ठिकाणी महाकाय वटवृक्षाच्या मार्गासाठीचे फलकही लावण्यात आलेले आहेत. हे बरोबर आहे काका, ते मोठं वटवृक्षाचं झाड याच रस्त्याला आहे ना? इथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे गावातील लोकांना मार्ग विचारत महाकाय वटवृक्षासाठी निघालो. या वृक्षाच्या मुख्य खोडाचा घेरा 58 फूट असून जवळपास 90 पेक्षा जास्त पारंब्या, वडाचा उत्तर दक्षिण व्यास 300 फूट,
पर्यंत तर पूर्व पश्चिम व्यास 280 फूटपर्यंत व्यापला आहे. या वटवृक्षाखाली भिल्ल रामोशांची, जाखाई व जाकमत बाबा या देवतांची मूर्ती देखील दिसून येते आणि याबाबत दंतकथाही मोठी रोमांचक सांगितली जाते. गुराढोरांचा सांभाळ करणारे जाकमत बाबा आपल्या शेळ्यांवर अचानक झालेल्या वाघांच्या हल्ल्याला परतून लावण्यासाठी वाघाशी झुंजत होते. वाघ पंजांनी व दातांनी बाबांना व बाबा हातात असलेल्या कुऱ्हाडींनी वाघावर वार करण्याच्या झटापटीत गंभीर जखमी होतात. दोघांचेही रक्तरंजित देह अखेरचा श्वास तिथेच सोडतात. हे दृश्य जाकमत बाबाची बहीण जाखाई पाहते व त्यांना दुःख अनावर होऊन भावाच्या मृतदेहावर पडून जोरजोरात आक्रोश करतात व त्याच आक्रोशात त्यांचा श्वास बंद होऊन मृत्यू होतो. बाबाची आपल्या शेळ्या मेंढ्यावर असलेली श्रद्धा आणि बहिणीची भावावर असलेली माया अनेक कालांतरे टिकून राहावी यासाठी लोकांनी वडाच्या झाडाखाली त्यांची मूर्तीची स्थापना केली. कालांतराने पुढे जाऊन या वटवृक्षाचे दैवतीकरण झाले. जो कोणी या वटवृक्षाला इजा पोचवेल त्यांना जाकमत बाबांच्या क्रोधाचा सामना करावा लागेल. त्यामुळे झाडाची वाढ अशी होत राहिली व वटवृक्षाचे पुढे जाऊन महाकाय वटवृक्ष झाले. पेमगिरी किल्ल्यासाठी संगमनेरवरून जात असाल तर ह्या खांडगाववरूनचा रस्ता खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पेमगिरी किल्ल्याच्या भेटीनंतर परतीच्या ह्या प्रवासात अनुभवला सर्वात सुंदर असा सूर्यास्त. सूर्यास्ताची व्याख्या बऱ्याच जणांनी आपापल्या परीने वेगवेगळी मांडली आहे. सूर्यास्त म्हणजे कोणासाठी सांज वेळ तर कोणासाठी परतीचा प्रवास, कोणासाठी असे प्रेमाची उधळण तर कोणासाठी मात्र सरत्या भेटीची आठवण.